नमस्कार. आज मी तुम्हाला एका सुंदर मुलीची गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे नाव आहे 7 बुटके आणि परी. तर चला सुरू करूया. एक होता राजा, एक होती राणी. राणीला एक सुंदर मुलगी झाली. तुम्ही कधी बर्फ पाहिला आहे का? अगदी तशीच गोरी गोरी, पांढरी शुभ्र, गुलाबी गोबरे गाल, लाल लाल ओठ, काळेभोर केस. तिचे नाव ठेवले हिमगौरी. याच राजाला अजून एक राणी होती. ही राणी दिसायला सुंदर होती, पण दुष्ट होती बरं का. या राणीकडे एक जादूचा आरसा होता. त्याला ती विचारायची, आरशा आरशा सांग रे, सर्वात सुंदर कोण रे? आरसा म्हणे, हिमगौरी. मग राणीला हिमगौरीचा राग येई. राणी हिमगौरीला एका खोलीत कोंडून ठेवी. एकदा राणीला असाच खूप राग आला आणि तिने एका सैनिकाला बोलावले. त्याला म्हणाली, हिमगौरीला जंगलात लांब नेऊन सोड. सैनिक बिचारा घाबरला, पण करतो काय. त्याने हिमगौरीला घोडागाडीतून जंगलात दूर दूर नेले. तो हिमगौरीला म्हणाला, मला माफ कर, पण मी राणीचा गुलाम म्हणून तुला इथवर घेऊन आलो. तू इथून लांब पळून जा. राणी खूप दुष्ट आहे. सैनिक हिमगौरीला सोडून परत आला. इकडे राणीला वाटली की हिमगौरी लांब गेली म्हणजे आता सर्वात सुंदर मीच असणार, म्हणून ती खुश झाली. काही दिवस गेले. राणी परत तिचे जादूच्या आरशासमोर उभी राहिली. तिने आरशाला विचारले, आरशा आरशा सांग रे, सर्वात सुंदर कोण रे? आरसा म्हणाला, हिमगौरी. राणीला फार आश्चर्य वाटले. तिने हिमगौरीचा तपास चालू केला. तिला वाटलं हिमगौरीला कायमची झोप येईल अशी जादू केली तर सर्वात सुंदर केवळ मीच असेन. इकडे आपली हिमगौरी जंगलातून पळत पळत खूप लांब गेली होती. ती खूपच दमली होती. तिला भूकही लागली होती. ती खाण्यासाठी फळांचे झाड शोधत असतानाच तिला एक छोटेसे घर दिसले. छोटे म्हणजे अगदी छोटे. त्या घराची छत तिच्या कमरे एवढेच उंच होते. ती खाली वाकून त्या घरात शिरली. आत अगदी छोटे टेबल व अगदी छोट्या छोट्या अशा 7 खुर्च्या होत्या. टेबलावर 7 ताटे होती. टेबलाच्या मध्यभागी बरेच पदार्थ मांडून ठेवलेले होते. टम्म फुगलेल्या पुऱ्या होत्या, खीर होती, वेगवेगळी फळे होती. ते पाहून हिमगौरीला भूक अनावर झाली. तिने सगळे पदार्थ फस्त केले. मग तिला झोप आली म्हणून ती शेजारच्या खोलीत गेली तर तिथे 7 छोटे छोटे पलंग होते. ते पलंग एकत्र जोडून तिने एक मोठा पलंग तयार केला आणि त्यावर गाढ झोपून गेली. खरं तर ते घर 7 बुटक्यांचं होतं. ते जंगलात काम करीत दिवसभर लाकडं गोळा करीत असत. त्या दिवशी पण असेच लाकडं गोळा करून दमून भागून संध्याकाळी ते 7 बुटके घरी आले. बघतात तर काय, टेबलावरील पदार्थ कोणीतरी खाल्ले होते. शेजारच्या खोलीत डोकावून पाहिले तर तेथे एक गोड मुलगी झोपलेली. त्यांनी तिला उठवले, मात्र नाही. थोडीशी उरलेली खीर खाऊन ते सुद्धा झोपून गेले. दुसऱ्या दिवशी हिमगौरी उठल्यावर त्या 7 बुटक्यांनी तिची विचारपूस केली. तिने दुष्ट राणीची गोष्ट सांगितल्यावर त्यांना हिमगौरीची दया आली. ते म्हणाले, तू घाबरू नकोस, आमच्या बरोबर राहा. अशा प्रकारे हिमगौरी त्या 7 बुटक्यांच्या घरी राहू लागली. इकडे राणीने तिच्या सैनिकांना पाठवून जंगलात बराच शोध घेतला. तिला कळले की हिमगौरी आता 7 बुटक्यांच्या घरी राहते. राणीने बुटक्यांचे घर शोधून काढले. तिने एका म्हातारीचा वेश घेतला
आणि सफरचंदाची टोपली बरोबर घेतली. त्यात एक जादूचे सफरचंद ठेवले. हे जादूचे सफरचंद जो खाईल त्याला झोप येत असे. अशी टोपली घेऊन फिरत फिरत ती त्या घराजवळ आली आणि दार वाजवले. घरी फक्त हिमगौरी होती. तिने दार उघडले. राणीने म्हातारीचा वेश घेतल्याने हिमगौरीने राणीला ओळखलेच नाही. राणी म्हणाली, पोरी, सकाळपासून मी फिरते आहे, पण कोणीच माझ्याकडून सफरचंद विकत घेतले नाही. त्यामुळे मला आज काहीच पैसे मिळाले नाहीत. हे घे सफरचंद, खाऊन बघ. आवडले तर थोडी विकत घे. मला थोडे पैसे मिळाले तर बाजारातून सामान घेऊन घरी जाऊन जेवण बनवता येईल. हिमगौरीला दया आली. तिने सफरचंदाचा तुकडा दातांनी तोडला आणि लगेच तिला झोप आली. राणी निघून गेली. कामाला गेलेले 7 बुटके संध्याकाळी घरी परतले. बघतात तर हिमगौरी घराबाहेरच झोपलेली. त्यांनी तिला उचलून घरात नेले, पलंगावर ठेवले आणि ते पण झोपून गेले. दुसरा दिवस उजाडला तरीही हिमगौरी उठली नाही. 7ही बुटक्यांना नवल वाटले. मग बुटक्यांनी एका परीला बोलावले. परीने येऊन हिमगौरी भोवती जादूची छडी फिरवली आणि म्हणाली, हिने जे सफरचंद खाल्ले ते एका दुष्ट जादूने भरलेले होते, त्यामुळे ही झोपली आहे. अजून काही दिवसांनी एक राजपुत्र एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून येईल. तो जेव्हा हिमगौरीला हात लावेल तेव्हाच ही जागी होईल. मग एक एक बुटका आळीपाळीने तिच्याजवळ बसून तिची काळजी घेऊ लागला व बाकीचे 6 बुटके कामावर जाऊ लागले. असे 1 वर्ष गेले. एक दिवस एक राजपुत्र पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून तेथे आला. त्याला हे छोटेसे घर दिसले. त्याने आत डोकावून पाहिले तर पलंगावर एक सुंदर मुलगी झोपलेली दिसली आणि तिच्या शेजारी एक बुटका बसलेला दिसला. राजपुत्राला नवल वाटले. तो खाली वाकून घरात गेला. त्याने हिमगौरीचा नाजूक सुंदर हात आपल्या हातात घेतला आणि नवल घडले. हिमगौरी डोळे चोळत जागी झाली. राजपुत्राला हिमगौरी आवडली. हिमगौरीला सुद्धा राजपुत्र आवडला. ती जागी झाली हे बघून तिच्या शेजारी बसलेल्या बुटक्याने बाकीचे 6 बुटक्यांना बोलावले. ते सर्व बुटके आनंदाने नाचू गाऊ लागले. त्यांनी राजपुत्र व हिमगौरी भोवती फेर धरला. सर्वजण आनंदाने नाचले. मग राजपुत्राने हिमगौरीला घोड्यावर बसवले. 7 बुटक्यांचा निरोप घेऊन राजपुत्र व हिमगौरी निघाले. राजपुत्र हिमगौरीला खूप दूर आपल्या राज्यात घेऊन गेला. त्या दुष्ट राणीपासून खूप खूप दूर. तिथे हिमगौरीचे राजपुत्राबरोबर लग्न झाले. तर आपल्याला ह्या गोष्टीमधून असा बोध मिळतो की आपण जसे आहोत तसेच सुखी समाधानी आपण राहिलं पाहिजे. दुसऱ्याशी तुलना कधीच केली नाही पाहिजे. तर मग अशाच तुम्हाला गोष्टी ऐकायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.